ओके 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 मोठा गेम झाला प्रस्तुत. सॉकर खाल्लेला माणूस मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत स्वागत आहे. सॉकर खाल्लेला माणूस हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिश प्रीमियर लीग बद्दल आहे. हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिशमध्ये पण आहे. माझ्याबरोबर माझा को होस्ट आहे ओमकार. हॅलो ओमकार, तुला एक सरप्राईज द्यायचं होतं. आजच्या एपिसोडमध्ये ॲक्च्युली आपल्याबरोबर अख्खी टॉटनम हॉटस्परची टीम आलेली आहे. का आली आहेत ते, आता आले माझ्या घरी. त्याने टिंगटॉंग केलं आणि म्हणाले आम्हाला जरा ने पॉडकास्ट रेकॉर्डिंगला थांब. तर इंट्रोड्युसिंग टॉटनम्स एंटायर टीम. अरे स्टेडियम पण आलंय वाटतं. बिकॉज दिस इज वॉट वी थिंक ऑफ टॉटनम. मी ते हे इथे त्याच्या जागेवर ठेवतो खालती, बॉटम ऑफ द टेबल. फ्लश नाही करायचं का? नाही नको, त्यांचं स्टेडियम त्याच्यासाठी पुरते. ऑफकोर्स गेम वीक मी आज विचारणार नाही तुला वीक कसा होता, कारण बाय डिफॉल्ट वीकेंड चांगला गेल्यावर अख्खा पुढचे 7 दिवस मस्तच जाणार आहेत. हा आता काय फार महत्वाच्या गेम्स उरल्या नाही आहेत. आता फक्त एक चॅम्पियन्स लीगची पहिली मॅच आहे. हो, नंतर काय मॅन सिटी वगैरे आहे का अवे जाऊन खेळायचं. डझंट मॅटर. पण NLD जिंकलो. लंडनचा एक भाग रंगवला लाल. तर ऍक्च्युली डायरेक्ट फर्स्ट सेगमेंटमध्ये जाऊया. मोठा गेम ऑफ द वीक. मोठा गेम होतो वीक आपण बोललो होतो. मी 2 आठवडे बिल्डअप केलाय त्याच्यासाठी, कारण सुट्टी मिळाली होती. सो येस, वॉट अ गेम आहे. थांब 2 मिनिटं आपण फक्त रिलीव्ह करूया. अरे नाही, इट इज अ फेनॉमिनल गेम. ऑफकोर्स आम्ही बोलतोय टॉटनम वर्सेस आर्सेनल, नॉर्थ लंडन डर्बी, ज्याच्यात आर्सेनल जिंकली 1-0 विथ अ व्हेरी wonderful set play of a typical Hovier style corner. I think that is the most basic way of scoring a set piece, corner and headed goal by a defender. I don't think so it is more complicated than that. नाही, that's what makes football simple. Yeah. आणि मला ना आपण गंमत करतोय ठीक आहे, ब्रॅगिंग राईट्स वगैरे ठीक आहे, पण गेम खूप टाईट होता. आणि इफ एनिथिंग टॉटनम हॅड द बेटर चान्सेस ड्युरिंग द गेम. आणि वाईल आय एन्जॉय 1-0 टू द आर्सेनल, मला पर्सनली तसं जिंकायला नाही आवडत. मला रिलेंटलेस अटॅक तुम्हाला संपवला आणि नंतर 2-3 गोल तुम्ही खाल्ले, हे मला असं ते जसे ब्युटिफुल ओझिलवाले गोल्स किंवा तो नॉर्विच अगेन्स्टचा गोल आहे विलशेअरचा, ते बघायला आवडतं आर्सेनलकडून. मला हे बघायला फार आवडत नाही. मला या गेमची मजा 90 मिनिटांनंतर येते, जेव्हा रिझल्ट येतो. हा, कारण इवन 5 मिनिटं एक्सटेंडेड टाइम दिल्यानंतर पण 6व्या का 7व्या मिनिटाला त्याने शिट्टी मारली आणि ते 2 मिनिटात पण आवाजले घरी वाजव शिट्टी. बट yeah, these games are horrible to watch, quite honestly. Yeah. But let's talk about the tactical differences that were there between Ange and Arteta. I think Arteta got it right. म्हणजे depleted squad, no Odegaard, no Rice. हो, पण आपण जे बोललो होतो की आर्टेटा काय करेल आणि काय बदलेल, तर ही प्लेड इट सेफर दॅन व्हॉट वी थॉट वॉज अ सेफर ऑप्शन बाय सिम्पली रिप्लेसिंग राईस बाय जॉर्जिनियो. या, आणि नाही विथ ओडेगार्ड ऑल्सो. ओडेगार्ड पण त्याने म्हणजे ट्रोसार्डला अपफ्रंट खेळवला इन्स्टेड ऑफ. But there was a switch happening between Trossard and Havertz at all time. म्हणजे Havertz had a wonderful game. I mean, he showed that for a striker or a number 9, just goal contribution is not everything. He genuinely had a better game. Whenever we were in possession, he was holding it. Usually, Havertz is the first one to lose possession, but he kept us in the game. One of those performances that go under the radar type. तसा होता. I felt Ben White had a very bad game, quite honestly, but that got made up by the fact that Timber was on fire. हो. नाही, सर्वात महत्त्वाचं मला त्या मॅचबद्दल हे वाटतंय अबाउट द आर्सेनल सेटअप वॉज दॅट द गेम वॉज डिक्टेटेड बाय द रेफरी सेटिंग द टोन. आणि इट वॉजंट अ बॅड थिंग. हे ह्या गेम वीकमध्ये खूप नोटीस केलं मी की आपण हे नंतर पण बोलणार आहोत, पण ते द डेक्लन राईस रेड कार्ड हॅज सॉर्ट ऑफ चेंज्ड हाऊ रेफरीज अप्रोच दिस, कारण आता त्यांना दे हॅव टू जस्टिफाय दॅट पुअर डिसिजन, अँड विच हॅज
improved the game a little. Which has improved the game, but it has also brought into the fact that players are now looking for those yellow cards. हे पण डिस्कस करू, कारण बरेचसे इन्स्टन्सेस झाले की प्लेयर्सना कळलंय की हे नाही होतं. स्वतःच्या हाफ मध्ये फ्री किक मिळाली की ती 1 सेकंदाच्या आधी घ्यायची, समोरच्याला लाथ मारायचं आणि त्याला रेड कार्ड मिळतं का बघायचं, हे करायला. आणि रेफरी लाईक युअर मूव्ह हे प्लेयर्सनी खूप केलं. चेल्सी बोर्नमथ मध्ये पण ते झालं नंतर, आणि त्याच्याबद्दल बोलूच आता. बट आय मीन 7 yellow cards in the first half. That was a new Premier League record that was set in this match. But even after that, no red cards in the match. I mean, that's either great refereeing, and at the same time great composure. The game was not one of those खूप भांडाभांडी वाली नाही. एक इन्स्टन्स होता where Pedro Porro honestly made a lot out of a basic it was graze. nothing. I don't think so. It was a foul to begin with. Quite honestly, टिम्बरचा पाय त्या बॉलवर होता, बॉलच्या टॉपवर न झाल्यावर तो कुठेही जाऊ शकतो पाय, हे सगळ्यांना माहितीये. आणि लागलं नव्हतं, चुकून लागलंही असतं तर मी एक वेळ म्हणलं सॉक्सला ग्रेस झाला त्याच्या. तो देर इज इफ यू वॉच इट केअरफुली, तो असं दिसतो टिम्बरला बॉल घेऊन जाताना. रेफरी ऑलरेडी ब्लोन द विसल, आणि द मोमेंट ही सीज द कर्फाफल नियर द गोल लाईन, तो प्ले ऍक्ट करायला लागतो अजून जास्त. ते म्हणजे ट्राईंग टू इन्स्टिगेट. मी तेच म्हणतो, दीज आर इन्स्टन्सेस जर प्लेयर्स आर डिमांडिंग अ येल्लो फ्रॉम दिस. कारण ही वेटेड फॉर, हे बघ त्याने शिट्टी वाजवली तर त्याने कंटिन्यू केलं, बघ ना कसं. सो दॅट वॉज देअर. आणि विकॅरिओ ट्राईड टू बी ये मेरा इलाका और मैं इस जयकांत शिकरे. आणि रेफरी फ्रेंड तू नको ना बोलू. तुझं त्या पेनल्टी बॉक्स मध्ये जेव्हा तुझा स्वतःचा शॅडो पडतो तेव्हाही तू घाबरतोस आणि रेफरीकडे कंप्लेंट करतोस. तुला ट्रोसार्ड अंगावर आल्यानंतर तू घाबरतो. तू कीपर आहेस, तू एक झाड आहेस, झाड. गोल वॉज ऑल्सो हिज मिस्टेक. लाईक इट वॉजंट हिज मिस्टेक, बट इट वॉज जस्ट नॉट गुड. No, but it was a easily keepable goal, quite honestly. I don't think so. I mean, the player is special, Gabriel. आपण असा एक तासाचं सेगमेंट फक्त गाब्रिएल वर करू शकतो, मला माहितीये. पण बडा पॅशनेट इंसान हो यार. चालू हो गॅब्रिएल. गॅब्रिएल आणि सालिबा हे दोन मला लोक असे हवेत, जे मी माझ्या गाडीच्या समोर लावणार आहे. आणि मग मला ट्रॅफिक काही नाही, फ्लड आलं तर ते गाडी उचलतील, ते सगळं कर. ते दोन असे लाईक त्यांच्यावर फिल्म्स बनत राहायला पाहिजे, एक फ्रँचायझी बनायला पाहिजे. दर शनिवारी ते काय करतात ना, ब्युटिफुल, ब्रिलियंट. म्हणजे देर वर लाईक आय सेड, टॉटनमला चान्सेस खूप जास्त होते, अँड मोस्ट ऑफ देम केम फ्रॉम तुझा फेवरेट पार्टे गिव्हिंग अवे पोझिशन इन सम केसेस. माझा फेवरेट नाही, आय डोंट लाईक पार्टे, जस्ट दॅट यू डिसलाईक हिम मोर. द पॉइंट इज, अशा सिच्युएशन्स मध्ये एकतर खूप सवय झाली आर्सेनल फुटबॉल इन द 2010s बघून, की मिडफिल्डमध्ये एक चूक झाली की ती चूक कंपाऊंड होऊन बॉल नेटमध्ये असतो आपल्या. येस, तर ते नाही होत. सालिबा येतो आणि अच्छा तू चूक केलीस का, लाईक मी आवरतो. एक्झॅक्टली. आणि लाईक एक ऑब्झर्वेशन मी केलं, जेव्हा आपण पण ऑन द काउंटर खेळत होतो, दोनदा वॅन्डेवेनने तो इन्सेन 35 यार्ड हे केला. म्हणजे ही इज द फास्टेस्ट प्लेअर इन द लीग. आणि तू काउंटर ऑब्झर्व केलं तर सलिबा नेव्हर हॅड टू ट्रूली डू अ स्प्रिंट. लोक म्हणतात, डज दॅट मेक वॅन्डेवेन अ बेटर डिफेंडर? नो, सालिबा इज जस्ट ग्रेट एट पोझिशनिंग. त्याला स्प्रिंट करायची गरज लागतच नाही. बरोबर. ही इज मोर लाईक वॅन डायक ना. यू नो ही इज गोइंग टू बी फर्दर अवे फ्रॉम द बॉल व्हेन इट्स प्लेड, बट ही इज ऑलवेज इन कंट्रोल. तो पोचतो तिथे, तो 4 ढांगा टाकून पोचतो व्हेन यू हॅव टू स्प्रिंट. आय मीन फेनॉमिनल प्लेयर्स, बोथ ऑफ देम. स्पेस बेंडर्स नाही, लाईक हे डिफेंडर्स, लाईक इट्स अ especially considering the defenders we've had. I mean, after Sol Campbell, I don't think so we've had like a rock solid. I mean, for a bit there was Koscielny and Mertesacker, but they were also banterish. पण त्यांना 15 गेम्स त्यांनी काहीतरी अनबीटन होते आणि त्यांचं कौतुक झालं, आणि त्यानंतर 3 मॅच मध्ये 6 गोल खाल्ले होते सलग. सो ते नको करायला तसं. बट नाही, हॅव्हिंग सेड दॅट, इट वॉज अ गेम ऑफ 2 लाईनअप्स, आणि Tottenham had the better choice to pick their 11. Arsenal had a good 11, which is basically 2 मेन स्टार्टर्स आता अवेलेबल नाही आहेत. आणि तू बेंच बघितलास का आर्सेनलचा? 3 टीनेजर्स होते त्याच्यावर. 2 लोकांचं नाव मी काल पहिल्यांदा ऐकलं. एकाचं नाव माल्डिनी आहे ब्रो. आणि मी त्यानंतर एक ट्विट वाचला, जेम्स बेंचचं बहुतेक होतं, वेअर
त्यांनी नोटीस केलं मॅचमध्ये की वॉर्मअप करायला लागले सबs, तर हे दोघं माल्डिनी आणि द अदर गाय हु इज नॉट लुईस किली, सलूड एम हलान, नाही तो ना मी सांगतो तुला कोण होता, काबिया. हा मला पण नाही माहिती quite honestly. तर हे दोघंही उठून गेले जीजस आणि स्टर्लिंग बरोबर वॉर्मअप करायला, तर त्यांना असिस्टंट कोचने परत बोलून दिलं, म्हटलं असं नाही करायचं, सिनियर प्लेयर्स बरोबर नसतं जायचं आपण. इतकं न्यू आहे त्यांच्यासाठी सगळं. आणि आय वॉज स्केअर्ड, कारण जर गोल नसता झाला ना तर देर वॉज नथिंग ऑन द बेंच टू चेंज द सिनारिओ. हो, आय मीन क्वाईट ऑनेस्टली वेन स्टर्लिंग अँड हेसूस ऑल्सो केम अप, इट डिड नॉट इन्स्पायर कॉन्फिडन्स, आय बी व्हेरी ऑनेस्ट. बट वनेरी, I mean, I like what I see. I liked what I saw. I mean, quite honestly, स्टर्लिंग ने तो एक इझी चान्स स्पेस शोधत अच्छा बॉलच गेला, तो एक चान्स केला आणि वन वेरी डिड नॉट डू द स्क्वेअर बॉल, जे सेम मार्टिनेलीने सुरुवातीला केलं. आणि हेसूस बॉल आल्यावर गोल फिरला आणि पोझिशन दिलं. पण वनेरी इन कंट्रोल ॲट 17. हेसूसचा कंट्रोलर मोडलाय असं का वाटतं ते? आय थिंक त्याचा तो कंट्रोलरचा तो गोल बटन असतं ना, आय एम सो बॅड ॲट गेमिंग, मला माहित नाही, पण मी एकदा खेळलेलो आहे कधीतरी, तर ते निघालंय वाटतं बटन, तो गोल आपलं फिरतं. या, आय मीन दॅट वॉज द थिंग. मार्टिनेली मिसिंग द फर्स्ट चान्स. शुड ही हॅव क्रॉस, शुड ही नॉट हॅव क्रॉस, डज नॉट मॅटर, आपण जिंकलो. Fair enough. But in big games when this doesn't work out, yes, it is that becomes a talking point. Also माझं तेच म्हणणं आहे की मार्टिनेलीने जरा असं फक्त बॉलकडे बघण्यापेक्षा जरा वरती बघितलं तरी कधीतरी चांगलं होऊ शकेल. लेट्स सी आता, म्हणजे विथ स्टर्लिंग रिअली बिहाइंड हिज बॅक प्रोव्हाइडिंग कॉम्पिटिशन. बघू आता, मी 2 बिग गेम्स कमिंग बॅक टू बॅक, आणि रोटेशन तर करावं लागणार आहे कारण पूर्ण टीम नाही आहे अवेलेबल. आणि बोथ गुड टीम्स आहे. अटलांटा इज अ फेनॉमिनल टीम. सिटी ठीक आहे टीम, पण काय जिंकलो हरलो यार, मॅन सिटी आहे, त्यांचा निकाल ग्राउंडवर नाही कोर्टात लागणार आहे. ते पण डिस्कस करायचं आहे आपल्याला. ओके, यू वॉन्ट टू डिस्कस टॉटनम, कारण ते लाईक दे हॅव बीन नियरली देअर. ऑनेस्टली आय डोंट लाईक टू ॲडमिट दिस, पण मला अँज खूप आवडतो. अँज इज रिमाइंडिंग मी ऑफ later years Wenger, in the sense स्ट्रॅटेजी आहे इन प्लेस. त्याने प्रयत्न केलेला आहे हायर करायचा. अगेन इफ यू लुक ॲट इट, टॉटनमचे सगळे नवीन सायनिंग्स युथिश सायनिंग्स आहेत, अपार्ट फ्रॉम सोलंकी इज ऑल्सो 25-26 समथिंग लाईक दॅट. तो अप्रोच आहे, अटॅकिंग फुटबॉल सगळ्यांनाच आवडतं. तर प्रॉब्लेम पण तोच होतोय की पोझेशन अँड साईडवे पासिंग. द बॉल इज जस्ट नॉट गोईंग अहेड. आणि तो टॅलिस्मन स्ट्रायकर नाही आहे, हॅरी केन त्यांच्याकडे नाही आहे, अँड डॉमिनिक सोलांकी कॅन नॉट बी अ हॅरी केन. 2-3 खूप सुंदर पोची गोल्स होते त्याचे. एक क्रॉस आला होता आय थिंक फ्रॉम मॅडिसनकडनं. मॅडिसनचा तो कॉर्नर क्रॉस वॉज ब्युटिफुल. मॅडिसन हॅड अ ग्रेट गेम, बट ॲट द एंड ऑफ इट, म्हणजे सेकंड हाफमध्ये तो जरा व्हॅनिश झाला. तो म्हणजे आय थिंक त्याचा मेसूत ओझिल झाला की नाही बस झालं आता, मला कंटाळा आला, माझी पाठ दुखते. नाही, इट वॉज आय थिंक त्यांचे द थिंग्स दे वर थ्रोइंग ॲट आर्सेनल, दे रॅन आउट ऑफ देम. हां, नथिंग वॉज वर्किंग इन देअर फेवर बिकॉज द डिफेन्स वॉज सो टाईट. बट आणि वन्स यू स्टार्ट लाईक फॉर अ टीम जे खूप ब्रेकिंग द वॉल पासेस खेळतात, आणि आफ्टर दॅट यू सी दॅट टीम स्टार्टिंग टू प्ले लॉंग रेंज शूटिंग अँड एव्हरीथिंग, तेव्हा तुम्हाला कळलंय की बॉस संपलेत, हे खच्ची झालेले आहेत. तो पण इट वॉज अ डार्बी वरती मोमेंट. कुलुसेव्स्कीचा स्क्रीमर, सुपर गोल्स आपण खाल्लेत कारण एसीएन कडून वगैरे. स्पीकिंग ऑफ स्क्रीमर्स, शनिवारी रात्रीचा लेट किक ऑफ होता बोर्नमथ वर्सेस चेल्सी, ज्यात एक स्क्रीमर नाही गेला, ज्याबद्दल मला बोलायचं आहे. बिगिनिंग ऑफ द गेम, I mean, I liked that game, quite honestly. It was Bournemouth was giving it back to Chelsea. म्हणजे असं नाही की they were just like हां ठीक आहे, रिझाईन टू रेलिगेशन वगैरे नाही. मला तो क्लिशे वापरावा असं वाटतं. जर पहिल्यांदा कोणी मॅच बघत असेल आणि त्यांना सांगितलं की चेल्सी अशी खूप डेकोरेटेड टीम आहे, तर ती मॅच दाखवल्यानंतर वाटेल की हे लाल आणि काळेवाले चेल्सी. हो, तर इट वॉज ब्रिलियंट. टॅवर्नियरचा एक असा 40 यार्ड स्क्रीमर असा क्रॉसबारला हिट करून बाहेर गेला.
तो जो क्रॉसबारचा आवाज येतो तो केवळ मस्त वाटतो. पण हो, आणि असं छोट्या दुःख पण होतं. स्टेडियम, कारण इट इज फॉलोड बाय द होल हे जे एक होतं ते खूप मजा असते. त्यानंतर त्यांना एक पेनल्टी मिळाली विच दे मिस्ड. Oh, I mean, this is the weekend of missed penalties also. If you look at it that way. You miss the penalty and then the game changes. तो त्यानंतर त्यांचा अटॅक थोडा कमी झाला, लाईक फ्रिक्वेन्सी थोडी कमी झाली. ओनेज कमी. आय थिंक आपण हा ऑब्झर्व केलेला ट्रेंड आहे. वारचा गोल डिसअलाव झाला किंवा एनी टाइम त्याच्यानंतर देयर इज अ वेकअप कॉल फॉर दी अदर टीम की ए थांबा, काय चालू आहे, चला. इन जनरल आयुष्य देव किती इंटरव्हीन करतो माहित नाही, पण फुटबॉल गॉड्स खूप नोझी आहेत. त्यांना असं अच्छा तुम्हाला नाही जमत आहे का, मग त्यांना करू देत. तुम्हाला दिला प्रयत्न, तुम्ही खूप होतं पण नाही जमत आहे तुम्हाला. बट अगेन चेल्सी ग्राउंड आउट अ परफॉर्मन्स आउट ऑफ दिस. इट वॉज वन ऑफ दोज फेब्रुवारी विन्स की आता गरज आहे 3 पॉईंटची, तर कसेही काढू, आणि तो काढला. इट वॉज अगेन बाय अ सबस्टिट्यूट एनकुंकू. या 2 substitutes involved in the goal. Jadon Sancho debut for Chelsea, assist on debut. And Jadon Sancho did have a decent game, whatever little minutes he had. Perfect substitutions. They did the job. It wasn't a pretty win for them either. जसं आर्सेनलचं पण होतं. Controversial celebrations by Nkunku, not the balloon because that was for his kid. So तोंडात तो बलून करतो, तो म्हणतो माझ्या मुलाला बलून्स खूप आवडतात म्हणून मी तसं सेलिब्रेट करतो. But the moment he scored, he did. And he shouted, it is me who should be starting, not Nicholas Jackson. He said that. There was a lot of speculation of that. मला तेवढं दिसलं नाही, कारण स्पेक्युलेशन द मोमेंट त्याचा क्लोज लागला त्याच्या तोंडात एक फुगा होता. आणि नाही, सो ते सेलिब्रेशन अँड दीज आर ऑल अगेन दीज आर ट्विटर इंटरनेटवर राहणारे लोक. बट if you do the lip reading, it does look like that. But yeah, it was also not a bad shout. Not a bad shout because he was horrible. Nicholas Jackson was horrible. आणि ॲट द सेम लाईक त्याचं काही कन्व्हर्जन नाही आहे. ही इज नॉट अ मेन स्ट्रायकर फॉर शुअर. आय मीन जो सेम प्रॉब्लेम आय थिंक आता बऱ्याच टीम्सचा आहे की देर आर नो नंबर 9s लेफ्ट इन दिस वर्ल्ड. एक हालंड आहे आणि बाकी सगळे, म्हणून सगळे गोल्स तोच मारतो. Speaking of Haaland, if you want to discuss the game, the next game was like, no, I want to discuss it because I count that 2-1 defeat as a victory for Brentford. Because of the way they played. Dude, even Pep in his press conference said ki whoa, काय झालं. नाही मी ऑलमोस्ट मॅच बदलणार होतो, कारण त्यात इट वॉज पार्ट ऑफ दोज 150 मॅचेस दॅट हॅपन ॲट द सेम टाइम. पण मी म्हटलं लिव्हरपूलची बघायची का, कारण मी FPL मध्ये सालाला कॅप्टन केला होता. पण त्या गेम मध्ये काही होत नव्हतं. म्हटलं ठीक आहे, सेकंड हाफ मध्ये लिव्हरपूल गोल मारतील, आणि मी ही बघत बसलो. 22 सेकंदात एकतर ह्यांचा गोल झाला होता. म्हटलं ओ ब्रेंटफर्ड, आणि आता हे ब्रेंटफर्डवर 6 मारतील म्हणजे थोडक्यात. तर ते नाही झालं. दे ओनली स्कोर्ड 2. आणि बट आय थिंक दे ओनली स्कोर्ड 2 बिकॉज आफ्टर अ पॉइंट द टीम वॉज वॉन्टिंग हालंड टू स्कोर दॅट हॅट्रिक ऑफ हॅट्रिक्स. ते 3-peat चालू होतं त्यांचं. सो इट वॉज ऑल सेटअप की नाही काय झालं तरी हालंडला स्कोअर करायला पाहिजे असा सेटअप झालेला. आणि त्याच्यामुळे ते जरा आय डोंट नो, आय वुडंट से ढेपाळले, पण ते त्यांचा तो असा म्हणजे हायपर फोकस झाला ऑफ वॉन्टिंग टू चॅनलाइज दॅट गोल थ्रू हालंड ओनली, अँड दॅट डिडंट वर्क. बट अपार्ट फ्रॉम दॅट आय थिंक इट शोज की तो थोडा फ्रेश आहे इतरांपेक्षा. आणि इवन विथ मॅन सिटी ॲज विथ विल गेट टू लिव्हरपूल आणि विथ लॉट ऑफ अदर टीम्स, द इंटरनॅशनल ब्रेकमध्ये जे लोक ट्रॅव्हल करून आलेत ते दिसलंय. आणि मॅन सिटी प्लेड अ व्हेरी डिफरंट 11 दॅन दे नॉर्मली डू. वॉकर स्टार्टेड, आणि सो तो लाईनअप पण थोडासा वेगळा होता. आणि ते इट इज दोज अर्ली सीझन चेंजेस जे गार्डियोला दरवेळेला करतो. आणि प्लस विथ इंटरनॅशनल ब्रेक, देन UCL कमिंग अप अँड everything. He always basically has October fixtures 2 games later on his mind. जे Arsenal, which arguably just based on the last 2 seasons is the biggest game Man City will play in the Premier League. Yes, basically. So it's a home game. प्रेशर त्यांच्यावर आहे की जिंकायचं आहे. प्रेशर त्यांच्यावर नाही आहे जिंकायचं आहे, त्यांना जिंकायचं असतं. त्यांच्यावर प्रेशर हे वेगळीकडून येतं. आउटसाइड द फुटबॉल पिचवर नाही. पण एनिवे तो लीगल सिस्टम घेऊयात आपण. तो विषय नंतर घेऊयात. मँचेस्टर युनायटेड जिंकले, कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज. क्रायसिस हा शब्द अवॉइड केलेला आहे तुम्ही. बट या आय मीन I was with a lot of United fans. Wasn't watching the match because everyone was just following it on their phones. आणि
तिकडे म्हणजे पहिल्यांदा मी युनायटेड फॅन्सना हसताना बघितलं आणि असं जरा बरं वाटलं की अरे वा, तुमच्या आयुष्यात अजून काही चांगलं चालू नसेल तरी युनायटेडने स्कोअर तरी केला वगैरे. आणि इट वॉज लाईक त्यांना दिस वॉज अ पॉईंट वर युनायटेड फॅन्स ऑल्सो लाईक आता आज साऊथहॅम्प्टनकडनं नको हरायला. दॅट वॉज द मूड. इट वॉजंट की हा जिंकू रे सहज. साऊथहॅम्प्टनकडनं नको हरायला. आणि आय थिंक faces were dropped when Southampton got that penalty. No, but the moments leading to the penalty, the first 15 minutes of the game, all Southampton. And one great Ramsdale save. But shout out to Dibbling. Yeah. जो आहे वन टू वॉच आहे, मी त्याला हायलाइट करून ठेवणार आहे. फॅन्टॅस्टिक. कॉज द पेनल्टी, कॉज द फ्यू चान्सेस. एक खूप कमाल कर्लर मारला होता विच वॉज जस्ट अ लिटल इनसाइड अँड विदिन द कीपर्स रीच. पण लाईक फोर्स्ड अ सेव्ह आउट ऑफ हिम. ओ दॅट ओनाना फुल स्ट्रेच ऑन द राईट. आणि त्यानंतर पेनल्टी त्याच्यावरच फाऊल केल्यामुळे डालोनी आय मीन तो शॉट जाताना आणि तो असं कधी कधी कर्लर्स असे आपल्या ब्रेनमध्ये ते स्लो मोशन मध्ये जातात. तसं म्हणलं आता ओनाना मूव्ह करेल मला नाही वाटत, कारण ओनाना आहे. पण नाही रे, त्याने कीप केला. तो चांगला कीपिंग होते. बट हिरो ऑफ द मॅच इज ॲक्च्युली रॅम्सडेल. क्वाईट ऑनेस्टली द नंबर ऑफ सेव्स ही हॅड. I mean the score could have been like 6-7-0 आरामात. Like he had 5 amazing saves. जे in a decent team mean you win the game because your attackers make the difference. I mean Ramsdale also did that whole thing that at the tail end of his Arsenal career he was doing, की defenders ना ओरडत होता, which was quite honest. I mean जेव्हा त्याने गोल्स काढले तो डिफेंडर्सला ओरडत होता, which I believe is rightful, current the defenders were switched off. But honestly, if you see him here, the saves are a very instinctive part of his game, which is what you paid money for. But distribution, I understand तो का नाही बसू शकत in a top 5 team. Horrendous. So unfortunate है. For Manchester United, it was a great week. De Ligt scoring the goal, Rashford scoring a great goal. That was a good goal, long ranger. आणि गार्नाचो ऑफकोर्स स्कोर्ड आफ्टर कमिंग ऑफ द बेंच, कारण मी त्याला FPL मधनं काढून टाकला. बट Zirkzee missing quite a few chances. Zirkzee not in the game at all. But I think again this game week is a lot of the players who played intense games internationally have had that effect. आणि आपण बाकी गेम्स आधी करूयात, कारण one game showed की इंटरनॅशनल ब्रेक नंतर काय होऊ शकतं तुम्हाला. तर तिथे जाण्याआधी आपण बाकीच्या गेम्स कव्हर करूयात. वन इज अ 0-0 ड्रॉ ब्रायटन वर्सेस इप्सविच, विच आय थॉट ब्रायटन वुड इझिली विन. पण द बेस्ट चान्स ऑफ द गेम वॉज लियम डेलप, ऑलमोस्ट स्कोरिंग लाईक अ सोलो एफर्ट. You mean he threw away his chance? It wasn't that far. Then Crystal Palace Leicester is another one. Leicester scored 2 early goals, brilliant goals, आणि वाटलं अरे क्रिस्टल पॅलेस ओ माय गॉड काय होणार आहे. बट दे ब्रॉट इन देअर गोल मशीन जॉन-फिलिप माटेटा. अगेन लास्ट वीक आपण माटेटाला शिव्या घातलेल्या. करेक्ट. आणि या वीक मध्ये 2 गोल नाही, पण दुसरा गोल खूप FPL प्लेयर्सना अपसेट करणारा होता, कारण ती पेनल्टी एझी घेणार होता, हु इज द डेझिग्नेटेड टेकर. आणि तो म्हणलं मी घेतो ना, आणि त्याने त्याला घेऊ दिली आणि त्यांनी घेतली. आणि इट वॉज बेसिकली दिस series of events that led to AZ owners again missing out on points. So पण त्याला काढू नका गाईज, तो चांगला आहे. FPL खाण आहे, छपरी काहीतरी बेकार. ओके, संडेचा दुसरा गेम होता वुल्व्स न्यूकासल. सासरचा गेम. वुल्व्स स्टार्टेड रिअली वेल, म्हणजे जेन्युइनली चांगले खेळत होते. न्यूकासल त्यांचा टिपिकल पोझिशन प्रयत्न करत होते, पण कुठेच जात नव्हता गेम. आणि मग वुल्व्सने हळूच काउंटरवर मारला. Beautiful goal. Newcastle again resurgence happening in the second half with their substitutes. Harvey Barnes again on the score sheet. आणि मग त्याच्यानंतर एक ॲक्च्युली नाही, हार्वी बार्न्सचा दुसरा गोल होता. पहिला गोल वॉज फाबियन शेर डुईंग डू यू बिलीव्ह इन लव्ह आफ्टर लव्ह, आणि मग त्याने लॉंग रेंजर मारला आय डू बिलीव्ह इन लव्ह आफ्टर लव्ह. आणि जबरदस्त गोल होता. म्हणजे आय थिंक लाईक आय सेड स्क्रीमर्स मध्ये हे. सो इट मला तो विन्संट कंपनीचा गोल होता आठवतो, लेस्टरच्या अगेन्स्टचा तो गोल आठवला रे. हा जेन्युइनली गरज आहे आता एका गोलची, बाकी कुठून काही होत नाहीये, मी करतो मेहुना.
आणि दॅट वॉज इट. म्हणजे बेसिकली न्यूकासल हळूच हॅव क्रेप्ट अप ऑन थर्ड पोझिशन इन द टेबल हळूच. अँड तसंच आहे ना, म्हणजे मिडिओक्रिटीमधनं ते वरती आलेले आहेत. किती वेळ सस्टेन करेल एडी हाव हे माहीत नाही कोणालाच, बट त्यांचं चांगलं चालू आहे. ऑनेस्टली त्यांचं लाईक द ट्रान्सफर विंडो एडी हाव वॉन्टेड त्यांना मिळाली नाही आहे. त्यांना टुवर्ड्स द डेडलाईन त्यांना मार्गही हवा होता क्रिस्टल पॅलेसचा, बट द प्राइस टॅग वॉज टू स्टीप. त्यांना PSRमुळे काही प्लेयर्स विकायला लागले. त्यांनी सेकंड कीपरच्या नावाखाली 2-3 थर्ड कीपर घेतलेत, पण सेकंड कीपर एकही चांगला नाही. निक पोपला पण एक म्हणजे इन द डाईंग मिनिट्स सुपर्ब सेव्ह केला त्याने, एक म्हणजे ऑन द लाईन एक सेव्ह केला. बट या आय मीन इफ एनिथिंग डिस्क्राइब्स रायझिंग अप थ्रू मिडिओक्रिटी दॅट इज न्यूकासल राईट नाउ. स्पीकिंग ऑफ स्क्रीमर्स, हा आठवडा लाईक 2 मिस्ड पेनल्टीज आणि मल्टिपल स्क्रीमर अटेम्प्ट्स, आणि त्यातला सर्वात भारी जो मी तुला झाल्या टेक्स्ट केला की गोल ऑफ द सीझन कॅन्डिडेट, बट मला त्या गेमबद्दल थोड्या वेगळ्या कॉन्टेक्स्टनी बोलायचं आहे. ॲस्टन विला वर्सेस एव्हर्टन. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? म्हणजे काय 2-0 अप गेल्यानंतर तुम्ही विसरता का फुटबॉल खेळायला? की आम्हाला पहिल्या हाफचे 3 पॉईंट्स द्या, हे नाही असू शकत. आय थिंक ऑप्टावर येतात ना की इफ मॅचेस एंडेड ॲट फर्स्ट हाफ काय स्कोर म्हणजे काय पॉईंट्स, आय थिंक एव्हर्टन वुड विन दॅट. मी आज इनफॅक्ट हे बघत होतो एक स्टॅट की इफ द टॉप 6 डिड नॉट एक्झिस्ट, हे मला लोकांना का करायला आवडतं माहित नाही, पण करायला आवडतं. इफ द टॉप 6 डिड नॉट एक्झिस्ट एव्हर, देन PL एरामध्ये सगळ्यात जास्त ट्रॉफीज कोण जिंकलं असतं, आणि दॅट्स एव्हर्टन. They would have won like 9 trophies. डिक्लाइन खूप रॅपिड झालेलं आहे रे. म्हणजे हे ह्याचं काय करायचं? लाईक दिस इज नॉट अ स्ट्रॅटेजिक टॅक्टिकल एनिथिंग, इट्स जस्ट फेलियर टू टर्न. इट्स जस्ट अ ब्रेकडाऊन ऑफ लाईक काही जमतच नाहीये. फर्स्ट हाफ खूप कमाल परफॉर्मन्स. तो डॉमिनिक कॅल्वर्ट लुइनचा जो गोल होता विच मेड देम 2-0 अप वॉज फ्री किकला हेडर, क्लासिक सेट पीस गोल, पण इट फेल्ट लाईक दे हॅड मोर टाइम. हो, की ॲस्टन विला असे स्लो मोशन मध्ये हलत होते आणि डॉमिनिक कॅल्वर्ट लुईन असा फ्लॅश सारखा वरती आला, हेडर हवा तिथे प्लेस केला, बॉल नेऊन ठेवला नेटमध्ये, आणि मग सेलिब्रेशन करायला गेला जेव्हा विलाचे डिफेंडर्स वर आले, असं वाटलं बघताना. सो अंटिल दॅट पॉईंट इन द गेम ॲस्टन विला अरे तुम्ही का असे खेळताय, पण त्यांना मग एमेरीनी पण तेच विचारलं हाफ टाइमला की तुम्ही का असे खेळताय, आणि मग म्हटलं आपण चॅम्पियन्स लीग टीम आहोत नाही का, आपण चांगलं खेळायला पाहिजे. अँड देन दे बिगन ग्रोईंग इन टू द गेम. आणि एक पहिला गोल झाल्यानंतर मी तुला काय मेसेज केला, एव्हर्टन शुड नॉट लूज दिस, आय विल लूज माय ब्लीप. आणि मॅचच्या नंतर हाऊ मच ब्लीप हॅव यू लॉस्ट याचा मेसेज मी त्याला परत पाठवला, कारण एव्हर्टन लॉस्ट 3-2 अगेन आफ्टर लिडिंग 2-0. अँड दॅट जॉन डुरॅन गोल 100% आत्ता झालेल्या 4 गेम वीक्स मध्ये तरी बेस्ट गोल आय हॅव सीन दिस इयर. या, आणि तो इट्स वन ऑफ दोज अनसेवेबल शॉट्स ना, जो असा बाहेरून मारलाय, इट्स कर्लिंग, आणि द ओनली टाइम इट्स इन गोईंग इन द गोल इज वेन इट गोज इन. सो इट्स वियर्ड, लाईक द कीपर हॅज नो चान्स, इट इज जस्ट ब्युटिफुल. टॉप बिन्स. या, सो ॲस्टन विला गुड विक्टरी बिफोर देअर फर्स्ट चॅम्पियन्स लीग गेम इन अ लॉंग टाइम. युरोपियन विनर्स ॲस्टन विला ना नेहमी त्यांना सांगायला आवडतं ते. हां, कारण एस्पेशली आर्सेनल फॅन्स समोर. करेक्ट. की आम्ही युरो कप जिंकलेलो. हो, तेव्हा युरो कप कोणीही जिंकत होतो, आम्ही पण एक जिंकलो. सो रेड स्टार बेलग्रेड जिंकलेत एकदा. आणि अपसेट ऑफ द वीक ॲट एनफिल्ड, लिव्हरपूल लुझिंग 1-0 टू अस. आपण असे का नाही करत क्रेझी प्रेडिक्शन्स कॉल्ड नॉटिंगम फॉरेस्ट. आणि आपण काय क्रेझी प्रेडिक्शन केलेला, हा तर वॉकओव्हर आहे लिव्हरपूल, आय डोंट सी देम लुझिंग वगैरे. म्हणजे ते फ्लॅशबॅक आपले प्रेडिक्शन्स म्हणजे एवढे ॲक्युरेट असतात. नाही, आपण एखादा बरोबर आला प्रेडिक्शन तर आपण सॉरी म्हणूयात. हो, मला पण असंच वाटतं. पण नाही, नॉटिंगहॅम फॉरेस्ट अगेन 4 टाइम युरोपियन चॅम्पियन्स, विनिंग ॲट एनफिल्ड आफ्टर 55 years. I think it was anyone's first win at Anfield in 55 years. But I mean it was basically like the game we had discussed. म्हणजे तुला ती आठवतं का, तीवर आपण क्रिस्टल पॅलेस आणि लिव्हरपूल बद्दल बोललेलो. In the first half for Liverpool the ball refused to go in. जातच नव्हता. त्याने किती म्हणजे आय थिंक एक 5-6 शॉट्स ऑन टार्गेट पहिल्याच हाफमध्ये होते, आणि नाही, पण सेकंड हाफ लिव्हरपूल डिड नॉट टर्न अप. आय मीन प्रयत्न केला, पण तुला असं वाटलं माणूस गायबच झाला.
साला ऑन अ बॅड डे हॅज 89 बॅड मिनिट्स आणि त्या एका चांगल्या मिनिटात तो मोमेंट काढतो. ते काल नाही झालं त्याच्याकडनं. हॅव्हिंग सेड दॅट मला हा खूप महत्त्वाचा मुद्दा वाटतो की इज दिस प्रायमरीली आय वॉन्ट टू टॉक अबाउट इज दिस द बेस्ट वे टू गेट अ विन ॲट अँफिल्ड, की त्यांना थांबवा फर्स्ट हाफ जस्ट डोंट कन्सीड, सेकंड हाफ लेट स्कोअर करायचा आणि मग बिल्ड NLD मध्ये पण असंच काहीतरी झाल्यासारखं वाटतंय, पण ठीक आहे. बट या कॅलम हडसन-ओडोई स्कोरिंग ऑन द काउंटर, ब्युटिफुली प्लेस्ड. Alisson could have stopped it maybe, but I think it was just not his time. नाही, तो जाणारा गोल होता. पण अगेन दिस गेम मी आता क्लॉप सारखं बोलणार आहे थोडं, की दिस इज अ कॉन्सिक्वेन्स. कालची जी गेम आहे ती कॉन्सिक्वेन्स आहे ऑफ फिक्स्चर कंजेशन, नथिंग एल्स. हे लुईस डियाज वगैरे कुठेतरी युरुग्वायला वगैरे जाऊन येणार, कुठेतरी लांब इजिप्तला वगैरे जाऊन खेळून येणार आणि मग अचानक खेळा आता टॉप टियर फुटबॉल अँड देन इट शोज. तर ते झालंय बऱ्यापैकी. लिव्हरपूलला खूप जास्त इम्पॅक्ट झाला त्याचा. सिटी गॉट अवे विथ इट अगेन्स्ट प्लेयर्स ऑन इंटरनॅशनल ड्युटी. हो, आणि हा साधा इश्यू नाही आहे. विल गेट इन टू इट इन द सेकंड सेगमेंट विच इज अबाउट दिस. आय मीन सिन्स वी आर ऑलरेडी ऑन द टॉपिक प्रिटी मच देअर, कारण त्या गेम बद्दल अजून काय बोलण्यासारखं नाही. दॅट वॉज द गेम वीक, पण टॉपिकल कॉन्व्हर्सेशन्स करायचे असेल. बट वेट बिफोर वी एंड द गेम वीक आय वॉन्टेड टू ॲड गुड रेफरिंग गाईज, गुड रेफरिंग दिस. पण तरी आम्हाला रेफरीज बद्दल बोलावं लागलं. अरे नाही, गुड रेफरिंग नाही मेन्शन करायचं, ते त्यांचं काम आहे. नाही, पण आपण चांगले खेळले की बोलतो की नाही. पण प्लेयर, the sport is about the game, the sport is not about the referees. We need to stop making it about the referees. If referees fail, yes, talk about it. If referees do a good job, it is their job. तो किती तो मला मेसेज करतो मी घरी पोचली का वगैरे, नाही, त्याचं काम आहे विचारणं. लेट्स स्टॉप रिवॉर्डिंग बेसिक ह्युमन एटिकेट्स. अरे यार, मला रेफरीज नाही आवडत. काय थँकलेस जॉब आहे यार रेफरिंग. आय नो वंडर दे आर. असू दे. इफ दे हॅव कंटिन्युअसली शॅट द बेड फॉर 20 years. अँथनी टेलर अगेन्स्ट नाही, एक्झॅक्टली अगेन्स्ट असतं ते. अँथनी टेलर इन बोर्नमथ अगेन्स्ट चेल्सी, 14 येलो कार्ड्स, नो रेड्स सरप्राइजिंगली. पण out of those 14, how many do you think were for fouls and how many do you think were for dissent? Delays ना. डिसेंटला एक 7-8 असतील. अरे त्याला काय येल्लो कार्ड दिलं असं म्हटल्यानंतर तुलाही मिळतंय हल्ली. तसंच होतं. ब्युटिफुल. दॅट्स हाऊ आय वुड रेफरी अ गेम. दॅट्स वाय आय लाईक्ड इट. खुन्नस सारखं. तुला येल्लो पाहिजे घे. ओप्रा विन्फ्री झालेले आहेत ते बेसिकली. यू गेट अ येल्लो, एव्हरीवन गेट्स अ येल्लो. एनिवे, मूव्हिंग ऑन. खूप पॅशनेट आहे मी रेफरी बद्दल. नाही, अरे बट वी वर टॉकिंग अबाउट फिक्स्चर कंजेशन. तर उद्या चालू होणारी जी चॅम्पियन्स लीग आहे, किंवा ऍक्च्युली आज आपण रिलीज करू तेव्हा आज असेल ते, पण आज चालू होणारी जी चॅम्पियन्स लीग आहे ती पहिल्यांदा माझ्या आयुष्यात बदललेला फॉर्मॅट आहे. आय थिंक. हो. आय मीन मी जन्माला आलो तेव्हा वेगळी होती, पण एव्हर सिन्स आय स्टार्टेड वॉचिंग द चॅम्पियन्स लीग इट हॅज बीन 32 टीम्स, 8 ग्रुप्स वगैरे, मग राऊंड ऑफ 16, मग क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल, आणि सगळं डबल लेग. ते एकदा कुठल्या तरी कोविडमध्ये फक्त त्यांनी लेग्स काढले होते. आणि आता किती आहेत टीम्स? 36 टीम्स आहेत, पण 9चे 4 ग्रुप्स आहेत. आणि तुम्ही तुमच्या ग्रुपमधल्या एकेका टीमला एकदाच खेळणार, 4 टीम्सना होम खेळणार, 4 टीम्सना अवे खेळणार. मग किती आपल्याला अनफेअर करता येईल एखादी कॉम्पिटिशन, आणि किती कसं आपण मड्रिडला परत जिंकू शकतो हा एका हेतूने. पण मड्रिडला जिंकायला अजून वेगळं काय करायला लागतं मला नाही माहिती. ऍट दिस पॉइंट त्यांनी स्वतःची एक लीग बनवावी, सुपर लीग नावाची, आणि ते दोघं रोज खेळा ना तुम्ही, मॅन सिटी आणि रिअल मड्रिड, आणि काय PSG ला घ्या तुमच्यात हवं तर, कोणाला तरी ठोकायचं असेल. आणि जो जिंकेल त्यांना 1 वर्ष तेल फ्री. But anyway, त्यामुळे not only have the teams increased, number of games each team will play has increased. Yeah, of course. Also, all the traveling has increased if you look at it that way. Because see, एक फिक्स ट्रॅव्हल असला तर वेगळी गोष्ट आहे ना. म्हणजे तुला माहिती आहे, एकदा इथेच जायचं, एकदा. इट इज ऑल ओव्हर द प्लेस. So it's 2 extra games in round 1 for every team. त्याच्यानंतर त्यांनी एक क्लब वर्ल्ड कप नावाचं एक थातूर काहीतरी प्री सीझन टाईप टुर्नामेंट असायची. एक टीम कधीतरी जाऊन यायची, कोणाला कळायचं पण नाही किती टुर्नामेंट झाली आहे. तर ती आता 32 टीमची झाली आहे, आणि इट्स ॲट द एंड ऑफ द सीझन.
पण का ठेवावी ना? आय डोंट नो ते का खेळतायत हे, पण ते खेळणार आहेत आणि त्याच्यामुळे त्याची फायनल 14 जुलैला आहे. सो इफ हालंड प्लेज द होल सीझन, त्याचा 350 दिवसांचा सीझन असणार आहे. असू दे, ते त्याला ठीक आहे, कारण त्याला नंतर वर्ल्ड कप नाही खेळायचं नॉर्वेकडून. 350 हॅट्रिक्स मारू शकतो. कमिंग टू द वर्ल्ड कप पण एक्सटेंड केला आता 48 टीम्ससाठी, जे गेम्स परत वाढणार आहेत. आणि हे सगळं करून परत जे ज्यांना रेव्हेन्यू हवाय त्यांच्यासाठी फुटबॉल जास्त होतोय, फॅन्ससाठी नाहीये हा फुटबॉल. हो, कारण इट वॉज क्वाईट विजिबल व्हॉट वी लाईक्ड अबाउट फुटबॉल. मला नाही माहिती बाकीच्यांचं काय ओपिनियन आहे ह्याच्यावरती, पण आय लाईक द FA कप रिप्ले. हा, तो काढून टाकला यावर्षी, कारण नको उगाच जास्त होतील गेम. नको उगाच जास्त होतील गेम. नाही, पण त्याच्यात तर म्हणजे दॅट इज द होल आयडिया ना. इफ अन अवे टीम इज ग्राइंडिंग आउट अ रिझल्ट, अ ड्रॉ देअर, दे डिझर्व टू गेट अ चान्स टू प्ले एट होम. सो मोठी टुर्नामेंट होणार परत. दॅट इज द थिंग. म्हणजे आपण ते बघितलं पण, एस्पेशली इन द युरोज. लोकांनी बघितले नाही आहेत युरोज, कारण ते फुटबॉल ओव्हर कंजेशन टाईप झालं. आणि इफ यू आर डुईंग, खेळणारे सोड, बघणारे दमले. ते म्हणजे इंडियन क्रिकेट टीम कुठेही खेळत होती ना सिरीज, तसं सिच्युएशन झालं. एकाच वेळेला 2 टीम्स पाठवल्या, एक श्रीलंकेला आणि एक झिम्बाब्वेला. बट दॅट इज द थिंग. म्हणजे युरो, आय मीन इफ द लीग्स आर मनी हंग्री इन दॅट सेन्स की नाही, टेलिव्हिजन राईट्ससाठीच, टेलिव्हिजनसाठी आपल्याला ॲड स्पेस विकायची वगैरे. पण समजा व्ह्युअर्स नाही आहेत आणि व्ह्युअर्सना कंटाळा येतो बघायचं, कारण आणि the quality of football also dropped in Euros. म्हणजे डेफिनेटली those were not the players that we see on the league. आपण म्हणतोय असं नाहीये, बघणारे म्हणतात असं नाहीये. हालंड हे म्हणलंय, हो, की कारण तो नव्हता युरोजला, कारण नॉर्वे बकवास टीम आहे, 2 प्लेयर सोडले तर. पण आणि त्यांना लाटविया वगैरे हरवतात. हो, पण बट दॅट वॉज द थिंग. म्हणजे आय डोंट नो हाऊ ओव्हर कंजेशन. हे नंबर्स आर डुईंग द राउंड्स ऑन द इंटरनेट की जूड बेलिंगम हॅज प्लेड 3 times as much football as David Beckham at that same age. बापरे, दॅट्स जस्ट नॉट, दॅट शुडंट बी नॉर्मल. आणि आपण हे मागच्या आठवड्यात स्टर्लिंग बद्दलही बोललो की तो त्याचा काल त्याचा म्हणताना म्हणलं की जानेवारी 2010 मध्ये डेब्यू आहे त्याचा. ही इज ऑलरेडी प्लेड इनफ टू हॅव लाईक रिस्पेक्टेबल करिअर, अँड ही हॅज हॅड अ रिस्पेक्टेबल. जूड बेलिंगम हॅज प्लेड 251 गेम्स. आणि त्याचं करिअर, लोकांचे करिअर झालेत जे खूप इलस्ट्रियस आहेत, ज्यांनी फक्त 250 प्रोफेशनल गेम्स खेळल्यात. सगळेच मिळणार होणार आहेत असं वाटतंय. नाही होणार ना, हे सगळे मिळणार नाही, सगळे पेद्री होणार आहेत. हो, जसे 25 वर्षी नाही, मग नाही जमत आहे. राफेल वरान हॅज रिटायर्ड फ्रॉम इंटरनॅशनल फुटबॉल. तो 29 वर्षाचा आहे. ओकेच प्लेअर. आय मीन कोणत्यातरी चांगल्या प्लेअरचं नाव तरी नाही, चॅम्पियन्स लीग विनर. पण राफेल वरान तो म्हणला की हे नाही माझ्याने होत आहे, आणि इट्स डिफिकल्ट टू कीप अप. तू नो वंडर एव्हरीवन इज गोइंग टू साऊदी. वॉशिंग मशीन असं म्हणला तो त्याला. फुटबॉल हॅज बिकम अ वॉशिंग मशीन. नो वंडर एव्हरीवन इज गोइंग टू साऊदी, कारण तिकडे मस्त भरपूर पैसे कमवता येतात, एवढे लीग गेम्सचं कंजेशन नसतं, आणि सगळं रोनाल्डो करतो ना, करू दे त्याला. 2 महिन्याच्या पगारात अख्ख्या गावाला मी घर घेऊन देईन आणि सगळे सुखी राहू. थँक्यू फुटबॉल सो मच. हेच कर, संपवायचं काम चालू आहे फुटबॉल बेसिकली, राईट? आय डोंट नो, आय मीन दिस इज ठीक आहे. आपण पूर्वीचेच दिवस आठवूयात, हे चांगले होते. तुला ती आठवते का ती, ह्या सेगमेंट मध्ये तुला ती आठवते का ती, हा आमचा सेगमेंट आहे जिथे आम्ही स्कोरलाईन्स डिस्कस करतो, ज्याचे जुने मॅचेस किंवा नवीन मॅचेस किंवा एक स्कोरलाईन घेऊन त्याच्याबद्दल बोलतो, त्या मॅचबद्दल, मोस्टली जुन्या मॅचेसबद्दल. पण हा सेगमेंट असा आहे की तुम्ही पण तुमच्या मॅच स्टोरीज पण देऊ शकतात. तुम्ही कोणत्या तरी स्कोरलाईन खालती कमेंटमध्ये दिला तर आम्ही त्या स्कोरलाईनबद्दल बोलू. तुम्हाला कोणती तरी मॅचची स्टोरी सांगायची असेल तर ती पण तुम्ही सांगू शकता आम्हाला, आम्ही बोलू. किंवा तुम्ही तुमचं व्हिडिओ पाठवा की नाही मलाच बोलायचं आहे ह्या स्टोरीबद्दल, ते पण करा, आमचं काही म्हणणं नाही आहे. ह्या वीकची स्कोरलाईन काय आहे ओमकार? या वीकचं आपण जसं ठरवलं की एक 0-0 झाली आहे आपली आणि एक काय 0-1 अवे झाली आहे. तर यावेळी जरा अशी चांगली स्कोरलाईन घेऊ, अशी मजेशीर, खूप बोलता येईल अशी. तर आपण, मी विचार केला की आपण 4-0 घेऊयात, की असा चोपला येऊन चोपला हे वाटलं पाहिजे. 4-0 म्हणजे संपवलाय, म्हणजे तुम्ही कोणी फ्लूक नाही. हमारे घर पे आए हो तो थोड़ा इज्जत दे दो हमको. बारातियों का स्वागत तो हम 4 गोल मार के करते हैं. या स्पीकिंग ऑफ बारातियों का स्वागत, 4-0 जी मी चूज केलेली आहे स्टोरी सांगायची, ती आहे चेल्सी 4 मँचेस्टर युनायटेड 0 17 मधली, जिथे एक बारातीचा स्वागत केलं
होजे मोरिनियोचं स्वागत केलं स्टॅमफर्ड ब्रिजला, जो मँचेस्टर युनायटेडचा मॅनेजर झालेला, 2दा चेल्सीमधनं फायर झाल्यावर नंतर. सो इट वॉज हिज सेकंड फायरिंग. आणि मग तो त्याचा असा मोठा इगो घेऊन आला विथ 2 एक्स्ट्रा इगोइस्टिक प्लेयर्स कॉल्ड झ्लातान इब्राहिमोविच आणि पॉल पॉग्बा. त्या दिवशी ओल्ड ट्रॅफर्डमध्ये त्यांना हॉलवेजचा साईज वाढवावा लागला, कारण तेवढे 3 मॅसिव्ह इगोज फिट नव्हते होत तिथे, विच वॉज प्रूवन की व्हाय इट इज नॉट अ फिट. फ्रॉम द फर्स्ट मिनिट इट सेल्फ चेल्सी ओन्ड दॅट गेम. देर वॉज अ व्हेरी पेसी प्लेअर पेड्रो नावाचा. बेसिकली ही मॅच असे आपल्याला बार्कलेज मॅन जे ट्रेंड होत आहे ना, त्याची खूप आठवण करून देणार आहे. फ्रॉम द स्टार्ट स्मॉलिंगचा मिस्टेक, पेड्रो कॅपिटलाइजेस 1-0. त्याच्यानंतर अनदर बार्कलेज मॅन नेम्ड गॅरी केहिल, जो काल कॉमेंट्रीला होता. ही केम इन टू द गेम, ही स्कोर्ड द सेकंड वन. त्याच्यानंतर म्हणजे ब्युटिफुल, आय मीन युनायटेड वर ऑन द अप, म्हणजे त्यांच्याकडे दे हॅड मोर पोझेशन, देअर पासिंग अराउंड वॉज बेटर. I mean, this was a Mourinho who had his decline had just started. पण आय थिंक तू ही मॅच सिलेक्ट केली असे खूप कोइन्सिडेंटल आहे आता आपल्यासाठी, कारण माझी मॅच पण त्याच सीझन मधली आहे. दॅट सीझन मोरिनियो अँड पेप बोथ केम टू मँचेस्टर as coaches, and it was supposed to be like the era of the big rivalry in Manchester. Yes. As the current manager of Manchester United once said, eras come to an end. आणि मोरिनियोज era came to an end very quickly at United, unfortunately. मला अजूनही वाटतं की he would have been the person to sort of I think Ole, quite honestly, Ole was a better choice, I feel. मोरिनियोचे कोर व्हॅल्यूज डिड नॉट मॅच अप विथ युनायटेड. आय मीन तसं होतंच. प्लस अगेन युनायटेड डिड नॉट हॅव द प्लेयर्स मोरिनियोला जे पाहिजे होते ते. ओले कार्व्ड a lot of things out of the players he had. Right. So, but this is not a Ole Mourinho thing. I want to mention one player who is a true Barclays man. मराठीत मेन्शन केलंस तर खूप बहार येईल आता. जो ह्या मॅच मध्ये फीचर झालेला विक्टर मोझेस, लेजंड, विगन ॲथलेटिक लेजंड, चेल्सी लेजंड. सो विक्टर मोझेस स्टार्टिंग 11 मध्ये होता चेल्सीच्या, कम्प्लिटेड द 90 क्वाईट ऑनेस्टली, आणि ब्युटिफुल प्लेअर ऑन द विंग. समहाव खूप पेस होता त्याच्याकडे, आणि ही वॉज दॅट प्लेअर हू वॉज देअर. म्हणजे असं काहीतरी खूप एक्स्ट्रॉर्डिनरी नाही आहे किंवा एकदम मीच भारी वगैरे नाही. तो असा गुड स्क्वॉड प्लेअर, वर्क हॉर्स करून देईल काहीतरी. सो मला ते वाला प्लेअर नाही मला. आय मीन क्वाईट ऑनेस्टली मी विक्टर मोझेसच्या बार्कलेज मेन ऑरामुळेच ही मॅच सिलेक्ट केलेली आहे ऍक्च्युली. कारण आय मीन बार्कलेज मेन हा ट्रेंड चालू आहे ट्विटरवर, फॉर पीपल हू डोंट नो, वेअर आम्ही जे बोललेलो ना, 2 men just sit together and talk about old Premier League players and they enjoy it. ते ट्विटरवर डिस्कशन झालं टू अ पॉइंट वेअर न्यू क्लब्स इन टू द प्रीमियर लीग, ब्रेंटफोर्ड नावाचे, त्यांनी असं म्हणलं आमच्याकडे पण बार्कलेज मॅन आहे ना. नाही, तुम्ही नव्हताच बार्कलेज एरामध्ये, तुम्ही नव्हताच प्रीमियर लीगमध्ये. बट ब्युटिफुल. आय मीन कोणी बघितलं नसेल तर ट्विटरवर, एक्सवर नाही, ट्विटरवर जा आणि बार्कलेज मॅन सर्च करा आणि तुम्हाला एवढे मस्त जुने प्लेयर्सचं एक हायलाईट रील सापडेल. अँड इट वॉज अ ब्युटिफुल मुवमेंट. म्हणजे मला ऍक्च्युली अख्खा एपिसोड बार्कलेज मॅन बद्दल बोलायचं, तुम्ही तुला बोललेलो पण. बट या, आय मीन विक्टर मोझेस साठी मी हा सिलेक्ट केलेला एपिसोड. पण कमिंग बॅक टू द गेम, आय थिंक दिस वॉज द सीझन चेल्सी वन द लीग आणि युनायटेड वर सेकंड, विच जोझे मोरिनियोचं म्हणणं आहे की दिस वॉज अ बिगर फिनिश दॅन विनिंग अ लीग विथ सम अदर टीम दॅट ही हॅज डन. आणि ते आता मला पटतं 100%. पण मला ती मॅचची मेमरी जी आहे ना, इट्स नॉट अबाउट द गेम. आय रिमेंबर द स्कोर लाईन. आय रिमेंबर 4-0 झाला होता चेल्सीनी, लाईक चेल्सी थम्पिंग युनायटेड. पण आय रिमेंबर द अदर 2 goals were scored by Eden Hazard and N'Golo Kante. I mean players that were mentioned. Eden Hazard, there was this like जे सालाचं माझं कायमच म्हणणं होतं की there are these players who get overlooked in this generation because Ronaldo and Messi आहेत. No, but I feel Eden Hazard was not, at least in the Premier League he wasn't. I mean, he was
हा पण मी A very कायमच dangerous player. तुम्ही लोकल राहता. हो Like Salah will never be in the conversation 50 years course. later Yeah, when yeah, you yeah. talk about मेसी आणि रोनाल्डो ना. तर तो मला इश्यू वाटतो की ते खूप विचित्र एरामधनं आपण बाहेर पडणार आहोत आता आणि त्याचे इफेक्ट्स तर दिसणारच आहेत की आता कोण आहे भारी. हो कारण तसंच झालं ना. हजार्ड वन्स ही लेफ्ट चेल्सी अँड वेंट टू रिअल मॅड्रिड काहीच नाही केलं त्याने. फक्त बिचाराचं वेट गेन झालं आणि इंजुरीज. सो ते तसंच झालं ना. इंजरीज नंतर ते वेट गेन इश्यू होतात आणि मग यू जस्ट लाईक go away basically. I mean I felt bad for another reason why Cristiano Ronaldo and Lionel Messi are at the top of the game कारण ते injuries manage करून they've stayed at that level. Okay. Mourinho. Having said that त्या मॅचची माझी आठवण ही पोस्ट मॅच आहे कारण मोरिनिओ आफ्टर लुझिंग 4-0 एकतर त्याला हरायला नाही आवडत जगाला माहिती आहे. स्पेशल आहे ना तो. तर तो हरल्यानंतर एकतर कॉन्टे बरोबर एक खूप हिटेड त्याचा हँडशेक झाला. व्हेरी सेड की एवढं नाही सेलिब्रेट करायला पाहिजे. ऑपोनंटला 4 गोल मारल्यानंतर नाही करायचं. 1-0 वगैरे असताना करून दाखवायचं होतं ना सेलिब्रेट. एवढंच होतं तर कॉन्फिडन्स होता तेव्हा सेलिब्रेट करायचं ना वगैरे हे चाललं होतं त्यांचं. आणि ऑफकोर्स चेल्सी फॅन्स त्याला खूप बू करत होते. ॲट विच पॉईंट तो डगआउटमध्ये परत जात असताना त्यांनी दाखवलं की तो तिकडे किती चॅम्पियनशिप्स जिंकलाय त्यांच्याबरोबर. तसं त्यांनी 3 इथे जिंकलोय मी तुमच्यासाठी हे करून तो आत गेला. अँड दॅट इज व्हॉट आय रिमेंबर फ्रॉम दिस गेम. आणि कमिंग टू माय स्टोरी ऑफ 4-0 कोइन्सिडेंटली सेम सीझन बट इट इज अ व्हेरी अनलाइकली 4-0 कारण इट इज वन ऑफ गॉर्डियोलाज बिगेस्ट डिफीट्स ॲज अ मॅनसिटी मॅनेजर अर्ली ऑन इन मॅनसिटी. त्याचा पण पहिला सीझन होता आणि त्यांना 4-0 मारलं होतं. कोणी मारलं होतं असं वाटतं तुला? द टीम दॅट वुड हॅव बीन ऑन द टॉप ऑफ द टेबल इफ टॉप 6 डिड नॉट एक्झिस्ट. येस इट इज रोनाल्ड कोमनची एव्हर्टन. रोनाल्ड कोमन डूड. तो आठवतो का तो? थिंक अबाउट ड्रास्टिक ऑपोजिट फेट्स. रोनाल्ड कोमन वेंट ऑन टू ग्रेट हाईट्स. एव्हर्टन वेंट ऑन टू ग्रेट डेप्थ्स असं झालेलं आहे. एव्हर्टन ॲट वन पॉईंट त्यानंतर वर मॅनेज्ड बाय कार्लो अँचेलॉटी फॉर अ सीझन. आणि मग त्याने सोडलं कारण तो आला एव्हर्टनला. मी नाही हे करू शकत आणि गेला. पळाला म्हणजे कुठे पळाला? त्याला रिअल मॅड्रिडला पळाला. सो एनिवे एव्हर्टनचे नशीब पलटायच्या खूप पूर्वीचं आहे. देवर डिसेंट मिड टेबल साईड. दे वर शोईंग साइन्स ऑफ पंचिंग अप दॅट सीझन. आणि मॅनसिटी त्या वर्षी पहिले सीझन होता गॉर्डियोलाचा. इट वॉजंट हिज टीम. ती त्याला आयती मिळालेली टीम होती ज्यात रँडम प्लेयर्स खूप होते. आणि त्यांचा कीपर इन दिस गेम इज क्लाउडिओ ब्रावो. ओ गॉड. म्हणजे चांगला कीपर आहे बट तोच प्रॉब्लेम होता ना जे गॉर्डियोला नाही आवडत की युअर कीपर शुड नॉट हॅव मिस्टेक्स इन हिम. तर तो त्याची टीम नव्हती ती आणि ते कळायचं बऱ्याचदा की ते जिंकायचं तेव्हा ते सिटी म्हणून जिंकायचेच ऑफकोर्स. आणि आर्टेटामुळे अरे दिस इज व्हेन आर्टेटा स्टील प्लेइंग नो 16-17 आय थिंक लास्ट सीझन. सो एनिवे दिस इज जानेवारी. सो पीक विंटर मधली गेम आहे ही. मॅन सिटी थोडं ट्राय करतायत चेल्सी आणि युनायटेडची कीप अप करायला. दे आर 6 points बिहाइंड द टेबल टॉप. आणि दे आर विजिटिंग गुडिसन पार्क आणि दे आर लाईक रेग्युलेशन विक्ट्री मिळते. तर नाही मिळत या लीगमध्ये रेग्युलेशन विक्ट्री कोणालाच कधीच. आणि ते गेले आणि त्यांना ठोकला एव्हर्टननी कन्सिस्टंटली अटॅकिंग थ्रू आउट द गेम. फर्स्ट 2 goals कम फ्रॉम देअर बेल्जियन स्ट्रायकर्स रोमेलू लुकाकू. आणि आय वंडर वेअर ही इज राईट नाउ. ही वंडर्स व्हेरी इज राईट नाउ. पण तो गेलाय बाय द वे लोन मला चेल्सीमध्ये नाही. आणि द सेकंड गोल केम फ्रॉम अनदर बेल्जियन सुपरस्टार केविन मिरियालास. बाप रे. तुम्हाला आठवतोय का? बार्कलेज मॅन याला म्हणतात. वाव केविन मिरियालास. हा कुठे गेला यार बघायला पाहिजे. सो आय फाउंड आउट तो त्यानंतर त्यांनी असे खूप छोटे स्टिंट्स करत तो मिरासोल वगैरे करत मागच्या वर्षी रिटायर झालाय फुटबॉलमधनं. तो पण काहीतरी 33-34 खूपच अर्ली नॉट मच. पण हे पहिले 2 goals होते. सेकंड हाफमध्ये वॉज वेअर द मॅन ऑफ द मॅच परफॉर्मन्स वॉज कमिंग फ्रॉम इन द मिडल ऑफ द पार्क फॉर एव्हर्टन. डेब्यू सीझन टॉम डेव्हिस. बापरे. अकॅडमी प्रोडक्ट फॉर एव्हर्टन जो
खूपच चांगला त्याचा पहिला सीझन आला आणि तो जो युथफुल एक्झुबरन्स असतो तो त्याचा. आणि आडेमोला लुकमन नावाचा एक लुकमन, मी हे नाव का ऐकलेलं आहे, भरपूर वेळ ऐकलेलं आहे. आपल्याला खेळायचं त्याला मंगळवारी अटलांटा. तर आडेमोला लुकमन आणि टॉम डेव्हिस वर अनमॅनेजेबल फॉर सिटी आणि फोर्सिंग मिस्टेक्स इन द मिडफील्ड, फोर्सिंग मिस्टेक्स इन द डिफेन्स, आणि नंतर एक कीपरच्या एररमुळे 3 आणि 4 असे त्यांचे गोल झालेले आहेत. ब्युटिफुल गेम. दॅट वॉज बेसिकली आय थिंक अ लेसन फॉर गॉर्डियोला दॅट हे लालिगा नाहीये की इथे युअर राईट टू 3 points इज नॉट अ गॉड गिव्हन राईट, नॉर इज इट बुंदेसलीगा वेअर तुम्ही बायनात म्हणून मला रिस्पेक्ट करून या तुम्ही. आणि ते रिस्पेक्ट तो करायला नक्कीच शिकला त्यानंतर, बिकॉज द नेक्स्ट सीझन वॉज वेर ही गॉट हिज सायनिंग्स इन अँड वन द लीग फॉर द फर्स्ट ऑफ वॉट 6 times whatever. Who's keeping track? ते तसे परत द्यायला लागणार आहेत काही दिवसांनी. 115 टाइम्स नाही म्हणत आहे आम्ही. उठाबशा काढायला लावल्या तरी खूप होईल. लॉयर आय मीन सॉरी मॅन सिटीचा लॉयर आता म्हणतोय 115 चार्जेसला लोकांनी आम्हाला आधीच गिल्टी ठरवलेलं आहे. इजंट इट इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. म्हणजे तुम्ही स्वतःकडे बघितलंय कधी कधी इनोसंट वाटतं का तुम्ही कधी? हालंडला 50 मिलियनला घेतलाय म्हणे बोर. एनिवेज टेबलाखाली नोटा पडलेल्या दिसत आहेत. ते पेमेंट फक्त अंडर द टेबल आहे. Anyway, so that was my story of 4-0 Guardiola's initiation into the Premier League. Yes. A 4-0 defeat. तुमच्याकडे पण अशा कोणत्या स्टोरीज असाल तर प्लीज स्कोर लाईन टाका, आम्ही त्या स्टोरीबद्दल बोलू. मूव्हिंग ऑन टू माय फेवरेट सेगमेंट ट्रिव्हिया टाइम. करायला लागणार आहे मला खूप. ओके, आजचं ट्रिव्हिया इज इन्फ्लुएन्स्ड कारण एक नॉर्थ लंडन डर्बीच्या वेळेस एक कॉमेंटेटर आहे अँडी टाउनसेंड नावाचा, जो अशक्य जास्त अनबायस्ड आहे रे. म्हणजे जेव्हा अर्सनलचा गोल झाला तेव्हा पण तो गॅब्रियलने फाऊल केला असं बडबड करत होता. तो तेच बडबड करत होता की नाही वार आता चेक करणार आहे, नाही केला का गोल दिला का. हां, फायनल विसलला परत तेच. युजली मात्र असं 2 हाताने पुश केलं तर देतात हा फाऊल, पण आता 1 हातने नाही, काय माहित नाही आता काय. बरं, ज्याच्यावर फाऊल झाला तोही रिॲक्ट नाही करत, कोणी नाही करत आहे. पण कॉमेंटेटर्स पण थोडे असतात, पण देर इज ओनली वन कॉमेंटेटर जो कॉमेंट्री नाही करत, तो पोएट्री लिहितो. पीटर ड्रुरी, बार्ड. हा, ही इज द बार्ड ऑफ फुटबॉल. तर मी डिसाईड केलं की पीटर ड्रुरीचे एवढे फेमस कोट्स आहेत, तर आपण बघूया तुला त्यातले कोणते पीटर ड्रुरीचे कोट्स मला एक कोणत्या ओकेजनसाठी साऊंड बाईट द्यावा असं वाटतं इकडे. तुला माहितीये देवाने आपल्याला 2 कान का दिलेत? का? एका कानात पीटर ड्रुरी आणि एका कानात हर्षा भोगले लावाल. मीम मटेरियल आहे. बट हां, तर पीटर ड्रुरीचे एवढे फेमस कोट्स आहेत फॉर लाईक क्रिस्प मोमेंट्स. तर मी तो कोट सांगेन, तू फक्त सांगायचं आहे हा कोणत्या मोमेंटसाठी होता, ॲज इफ मला येणार आहे. हां, तर नाही काय काय खूप जास्त फेमस आहेत, पण हे मी फक्त प्रीमियर लीगचेच घेतलेत. मराठीत नाही ना ट्रान्सलेट केले ते माझा प्रयत्न होता, पण म्हणजे पीटर ड्रुरी सारखी कविता मी नाही लिहू शकत रे. हे सगळे प्रीमियर लीग मध्ये झालेले आहेत. ओके, म्हणून मी तो ग्रीक गॉड मला घेऊ नाही शकलो. इट वॉज माय फेवरेट कोट ऑफ हिज. ओके, पहिला वाला आहे. 18 years since that trembling teenager of touch and tease first tiptoed onto this storied stage, now in his immaculate maturity, reunited. Ronaldo's return to Manchester United. Yes, Ronaldo's return to I Manchester wonder how United. that panned out. मला एक क्लॅरिफिकेशन द्यावं असं वाटतंय. ग्रोईंग अप आय वॉज सराउंडेड बाय युनायटेड फॅन्स. माझे बरेचसे आत्ताही मित्र युनायटेडचे फॅन्स आहेत. आपल्याला तर माहितीच आहे. आणि आपल्या जनरेशनचं हे आहे की जर 12 लोकांचा ग्रुप असेल तर 9 युनायटेडचे फॅन्स असतात. आय डोंट नो वेअर आय केम अप विथ दॅट नंबर फ्रॉम. त्या ग्रुपवर आपल्या ग्रुपवर. पण तर त्यांची थोडीशी घ्यावीशी आत्ता वाटते मला कायमच असं येता जाता टोणे मारत. तर बाकी युनायटेड फॅन्स फार पर्सनली घेऊ नका आहे, किंवा घ्या पण, म्हणजे आय डोंट केअर. पण या, सो नेक्स्ट वन. ओके, ड्रामा ऑफ द अल्टिमेट टाइप. टीयर्स ऑफ डिस्ट्रेस टर्न टू टीयर्स ऑफ अनब्राइडल्ड जॉय. इट जस्ट डज नॉट गेट बेटर देन दिस. इट विल नेवर गेट बेटर देन दिस इन ब्लू. Aguero! The league win in the last 3 seconds of the season.
अगेन युनायटेडवर जोक झाला. अजून झाला पण नाही तो मोमेंट इन्सेनच होता. लाईक आय थिंक no matter which club you support, whatever happened that day is the best moment in the 21st century English Premier League. There is nothing that comes close. Second is Leicester winning it. Yes. Aguero was the moment we actually witnessed in front of our eyes. Yeah. So, I mean, for old people, it would be the 89 Anfield or Istanbul or Ole's UCL victory 99. But Aguero happened in real time. Oh my God. So it was a phenomenal moment. Okay, next one. Liverpool utopia, an unimaginable zenith, inexplicable, illogical, irrational, scarcely digestible, barely conceivable. Is this Liverpool winning the league? No. This was Liverpool defeating United 7-0. लुक इन टू पोएट्री. म्हणजे एवढे शब्द कसे येऊ शकतात, म्हणजे जीआरईचं प्रेप केलं तरी येत नाही तेवढं. ओके, नेक्स्ट वन. ओ वंडरफुल, व्हॉट अ गोल अँड व्हॉट अ टाइम, इन व्हॉट अ प्लेस, व्हॉट अ प्लेयर, वेन रूनी, आउट ऑफ दिस वर्ल्ड, 2-1 युनायटेड. Bicycle. Wayne Rooney's bicycle against Manchester City, City. yeah. One of the goal of the decade it was given, if I'm not wrong. Easily. Phenomenal. And that moment, I mean, Wayne Rooney is United's highest goal scorer, if I'm not wrong, and he is also the scorer of their most beautiful goals. Yeah, I mean, he was the scorer of a free kick in a charity game last week, which was the first free kick scored at Old Trafford for 2.5 years. Yeah. Wayne Rooney, I hate to admit, great player. I mean, even before he joined United, he has sunk Arsenal once. Yeah. His aura was. तो पण स्क्रीमरच होता. 17-year-old बॉय वडिलांचा शर्ट घालून खेळत होता. म्हटलं हा कोण आलाय, कुठून आलाय, आणि त्यांनी एक 40 यार्ड स्क्रीमर मारला डेव्हिड सिमनच्या डोक्यावरून. What a player, yeah. If ever, he's not a Barclays man. He defined that league at that time. Beautiful. म्हणजे त्याचा ऑरा डेंजरसच होता. म्हणजे नाही ह्याच्याबरोबर. आणि तो पोस्ट फर्ग्युसन एरा मध्ये वेन लाईक यू कुड सी हिम, ही इज प्लेइंग अप टॉप आणि द मिडफिल्डर्स आर नॉट ट्रॅकिंग बॅक, पण तो पोचलाय परत काउंटर अटॅक डिफेंड करायला. आणि द कमिटमेंट DC युनायटेड ऑल्सो. म्हणजे पूर्ण ट्रॅक बॅक केला आणि असिस्ट दिला तिकडनं. म्हणजे phenomenal player. Okay, last one. In the grand theatre of football, where dreams are etched in annals of time, Tottenham Hotspur find themselves yet again grappling with the spectre of failure. Is this them drawing against Chelsea to give Leicester the title? No, this is not a Peter Drury quote. I asked AI to write about how Tottenham are bad in the style of Peter Drury. That was the surprise I had for you. But AI did a decent job, quite honestly. नाही, I was just true. Like, हे बोललं असू शकतं कोणीतरी टॉटनम बद्दल. म्हणूनच मी टाकलं तो. But my favorite quote by anyone about Tottenham is Giorgio Chiellini. It is the history of the Tottenham. It is the history of Tottenham. Sometimes may be good. No. Always may be good. Always may be shit. Okay, with that we move on to the final segment, which is preview. काय म्हणतोस, तुला काय वाटतं? हे बघ, आता परत आर्सेनल बद्दल बोलतात म्हणणार, पण मोठा गेम मॅन सिटी वर्सेस आर्सेनल आहे. गेले 2 वर्ष 1 आणि 2 आलेल्या टीम्सची गेम आहे. काय वाटतं तुला विथ डेक्लन राईस कमिंग बॅक इन? आणि हे बघ, ऐक ना, ॲज लॉंग ॲज उगाच एम्बॅरेसिंग हरत नाही ना, आय एम ओके. हे दिस इज नॉट इक्वल फुटिंग एनीमोर. दे आर द ओनली टीम इन द वर्ल्ड राईट नाउ विथ अ स्ट्रायकर. नाही, लुकमन आहे ना बुधवारी. But yeah, I mean, how will Arsenal line up with the Champions League coming up and then immediately I'm not even thinking about the Champions League. I know Champions League येते आहे एतिहादला आणि हा परत फिक्चर कंजेशन वाला मुद्दा येतोच इकडे. चेल्सी हॅव नॉट रेजिस्टर्ड कोल पाल्मर फॉर देअर कॉन्फरन्स लीग. का करणार? कारण त्यांच्याकडे एक 32,000 प्लेयर्स आहेत, ते 22 टुर्नामेंट्स खेळू शकतात आरामात. सो त्यांनी ते केलंय. ज्यांना नाही शक्य त्यांना खेळायला लागणार आहे. आय थिंक
इट विल कम डाऊन टू हाऊ UCL गोज. स्क्वॉड मॅनेजमेंट खूप महत्वाची आहे, कारण UCL इज इम्पॉर्टंट फॉर दिस आर्सेनल क्लब. आणि असं नाही आहे की युरोपा लीग नाही आहे की खेळूयात आपण सेड्रिकला वगैरे, हे नाही होऊ शकत ना. आता तुला फर्स्ट टीमच खेळवायला लागते. देर आर नो इझी गेम्स. PSG आहे आपल्या ग्रुपमध्ये. Okay, the other important game is London derby, West Ham Chelsea. West Ham Chelsea always fun to watch. It will be a fun game to watch. Next is Aston Villa, Wolves, Fulham, Newcastle, Leicester, Everton, struggling Liverpool and Bournemouth. स्ट्रगलिंग लिव्हरपूल, लगेच एक अपसेट नंतर स्ट्रगलिंग लिव्हरपूल. अरे वॉकओव्हर तर असणारच. नाही पण यावेळेस क्रेझी प्रेडिक्शन्स नाही विचार. नाही, करूयात ना, मजा येते. Southampton, Ipswich, basically 6-pointer. Spurs, Brentford could be a fun game. Brentford really play well. Spurs have no idea what to do. The tight defense against a attacking team is always fun to watch. आणि Crystal Palace United, all these games on Saturday. Crystal Palace United स्पेशल मेन्शन, कारण ती त्यांची थोडीशी बुगी टीम आहे. हो. आणि आता थोडंसं फुटिंग सापडल्यासारखं वाटत असताना असं ट्रिकी फिक्चर. मला हा गेम ड्रॉ वाटतोय. क्रिस्टल पॅलेस युनायटेड. वाव, बॅड रिझल्ट फॉर युनायटेड. आता कोणतरी जिंकणार. कोणतरी जिंकणार. आणि ब्रायटन नॉटिंगहम फॉरेस्ट, मला तर वाटतं की हालंड 4 गोल मारेल. मला जेन्युइनली वाटतंय हालंड परत स्कोर करणार. हॅट्रिकच्या खाली काय, माझं तर म्हणणं आहे की रूल नवीन काढायला पाहिजे की त्यांनी 3 मारले तरच 1 काउंट होतो. फेअर आहे, हा फेअर पॉईंट आहे. इम्पॉसिबल आहे त्या माणसाला काही करणं. पण अगेन सालिबा अँड गाब्रिएल, अगेन सालिबा, जे त्यांना रेस्ट करा, त्यांना असं कापसात ठेवा मस्त. कारण पास्ट 2 times he's come across Saliba and Gabriel, 0 XG by Haaland. But Haaland has turned up a notch. Eras come to an end. ते आता अनटचेबल वाटतायत रे. पण म्हणजे लाईक ब्रेंटफोर्ड हॅड टू गिव्ह एव्हरीथिंग टू ग्राइंड आउट अ 2-1 डिफीट. आणि especially coming from midweek game to Sunday. आणि त्यात अगेन क्लॉप सारखं बोलतो थोडंसं, त्यांची मॅच आधी आहे आपल्या, त्यांची मंगळवारी मॅच आहे, 1 दिवस एक्स्ट्रा. आणि होम खेळायचंय त्यांनी. मग काय. सो एनिवेज, क्रेझी प्रेडिक्शन नेक्स्ट वीक. वेस्ट हॅम चेल्सी बद्दल काय? बिग पेनल्टी मिस कमिंग. बिग मोमेंट पेनल्टी मिस. वीक ऑफ मिस्ड पेनल्टीज लेटर. हा, त्याच्यानंतर अजून एक. माय क्रेझी प्रेडिक्शन, एव्हर्टन विल गेट अ विन. My crazy prediction is Everton will come back from 2-0 down to win. That would be fun. They're playing Leicester. So yeah. Leicester are known for conceding late goals. It's a stoppable force meeting a movable object. मोठा गेम झालाची FPL लीग आहे, त्याच्यात आम्ही वीकली विनर्स जे असतात ते अनाऊन्स करतो. या वीकचा टॉप स्कोरर इज विथ 82 पॉइंट्स चिराग ऋषी. टीमचं नाव चिराग 101. आय डोंट नो तो डॅल्मेशियन्स फॅन आहे का पहिल्यांदा FPL खेळतोय का नाही. त्याने लेट अस नो इन द कमेंट्स. 14 चार्जेस ड्रॉप केलेत सिटीवरचे म्हणून तो 101. But anyways, congratulations चिराग ऋषी. बेस्ट ऑफ लक फॉर द वीक अहेड. आणि लीग लीडर नेहमी सारखंच आता सवय झाली आहे तिकडे त्याचं नाव बघायची. संकेत काय, मॅन सिटी असतो या लीगचा, काय बोलावं तुला. हालंड आहे त्याला, त्याच्याकडे हालंड आणि साला दोन्ही आहेत ना. मजा चालली आहे. साला हालंड. एनिवे, एनी FPL टिप्स फॉर द कमिंग वीक? फॉर द कमिंग वीक आय थिंक आत्ता होल्ड युअर हॉर्सेस. 2-3 आठवड्यांनी परत जो इंटरनॅशनल ब्रेक आहे तेव्हा मोस्ट ऑफ द टीम्स विल डू देअर वाईल्ड कार्ड, बिकॉज दॅट इज अ गुड टाइम टू डू द वाईल्ड कार्ड. त्यानंतर बऱ्यापैकी फिक्स्चर शिफ्ट होत आहेत आणि द गुड टीम्स हॅव इझियर गेम्स. आर्सेनल, मॅन सिटी सगळ्यांचे मोठे गेम्स झालेले असणार आहेत. मोठा गेम झाला असं म्हणा. तर त्यानंतर इट बिकम्स इझियर टू गेट देअर प्लेयर्स आणि त्याच्यात इन्व्हेस्ट करायला बरं पडतं. कॅप्टन चॉईसेस बिकम सिम्पलर. आणि हालंड अजून अनगेटेबल होणार तोपर्यंत. सो प्रिपेअर युअर फायनान्सेस अकॉर्डिंगली. येस, टॅक्स सीझन असलं असतं तर जसं म्हणतो ना, प्रिपेअर युअर फायनान्सेस अकॉर्डिंगली, तसंच आहे. मॅन सिटीला नाही करावं लागत. पण मॅन सिटीला नाही करावं. एनिवे, काय अनाउन्समेंट आहेत का ओमकार? तुला काही स्पेशल अनाउन्समेंट करायचे आहेत का ओमकार? ॲक्च्युली हो. युजली मी विचारतो त्याला काय अनाउन्समेंट करायचं आहे, ते फीज गॉट एनी कॉमेडी शोज ऑर एनिथिंग लाईन अप. बट त्याचा आजचा अनाउन्समेंट एक्स्ट्रा स्पेशल आहे बिकॉज
मी एक गेम बनवलाय गाईज. मी एक कार्ड गेम बनवलाय. माझ्याबरोबर बऱ्याच लोकांनी त्याच्यावरती काम केलंय. त्या गेमचं नाव कबूतर आहे. इथे तुम्हाला त्याच्यावर थोडेसे डिटेल्स दिसतील आता. इथे दिसू शकतात का ते? हो दिसतील ना. तर हा गेम लवकरच येणार आहे. तर तो त्याच्याबद्दलही तुम्हाला जर अजून जाणून घ्यायचं असेल तर मला फॉलो करा. मलाच ना. आणि इट्स अ कार्ड गेम. इट्स अ फन. मी प्ले टेस्टिंग केलेलं, मला मजा आली. सो इट इज अ फन गेम. त्या गेमचं नाव आहे कबूतर. कमिंग सून थ्रू अ विंडो नियर यू. एनिवे, ऑल्सो स्पेशल अनाउन्समेंट. आपले प्रोड्युसर्स बी बिरबल, येस, आज अॅनिव्हर्सरी आहे. 8 वर्ष झाली आहेत बी बिरबलला. त्याबद्दल हे काल झालंय खरं तर. म्हणजे आज होतंय पण रेकॉर्ड उद्या दिसणार आहे तुम्हाला. इट इज ॲज इफ पीपल डोंट नो ना, आपण आधी रेकॉर्ड करतो. तर आज जेव्हा आम्ही हे रेकॉर्ड करतोय तेव्हा त्यांची अॅनिव्हर्सरी आहे. तर हॅपी बर्थडे बी बिरबल. आणि प्लीज कीप प्रोड्युसिंग पॉडकास्ट लाईक आर्स. आम्ही फॉर एव्हर इंडेटेड आहोत. जास्त वेळ इंडेटेड नका ठेवू पण. On that note, that's the end of the episode of Soccer खाल्लेला माणूस. हे करायला सांग ना. तुला तेच सांगतो. सांगशील ना तू. तुला येतं ते, मला नाही जमत. थोडंफार बघ, तू माझा फ्लो घालवलास आता. With that, we've come to the end of this episode of Soccer खाल्लेला माणूस. तुम्हाला आमचा एपिसोड आवडला तर लाईक ठोका तिथे. तुम्हाला माहिती नसेल तर सबस्क्राईब करा. आम्ही ड्रॉप केला एपिसोड की लगेच तुमच्या फोनमध्ये येईल. तुमच्या फ्रेंड्सना सांगा आमच्याबद्दल, त्यांना फॉलो करायला सांगा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. आमचं इंस्टाग्राम पेज पण आहे, तिकडे पण तुम्ही फॉलो करा. तिकडे रील्स टाकतो, काय काय फन ट्रिव्हिया पण टाकू आपण तिथे. तुम्ही तिकडे फॉलो करा. आणि अजून कुठे काय जे काय असेल तिकडे सगळीकडे फॉलो करा प्लीज. मोठा गेम झाल्याची FPL लीग आहे. मोठा गेम झाल्याची FPL लीग आहे, ज्याचं लिंक पण खालती आहे. ओमकारचा इंस्टाग्राम पेज आहे, त्याची पण लिंक खालती आहे. माझं इंस्टाग्राम पेज आहे, त्याची पण लिंक खालती आहे. खूप तुम्हाला सगळं करून देतोय. तुम्हाला फक्त एक बटन दाबायचं आहे. ऑन दॅट नोट, व्हॉट डू वी थिंक ऑफ टॉटनम? रोलिंग. छान दिसतोय त्याच्यात. शर्ट मध्ये मस्त गुलाबी. ओके, क्लॅप. रिटेक. भारतीयों का स्वागत. एक सेकंड, मला एक रॅन्डम प्रश्न आहे. कोणी कॉमेंटमध्ये हे करतंय का, स्कोर लाईन बोला वगैरे? नाही. अच्छा. थांबा, एक सेकंद पॉज करू शकतो का? हां. मी शिजलोय. In the grand theater of football, where dreams are etched in annals of time, grappling with this. परत annals म्हटलं ना.